क्रिसमस प्रभू येशूचा जन्म। आणि इकडचं ते मेन रील्समध्ये तुम्ही जे बघितलं असणार ते आहे हे, आणि ॲक्सट्रीम आहे पुढे छोटा टी कॉफ। तर फ्रेंड्स, आम्ही आता बँड्रा रिक्लेमेशनमधून जाऊन आता आलेलो आहोत तिथे काटर रोड्समध्ये। तर बघूया, आपलं पहिलं वर्ष आहे तर इकडे काहीतरी नवीन वाटतं आहे। ॲक्च्युली खूप छोटं आहे, म्हणजे कम्पॅरेटिव्ह बँड्रा रिक्लेमेशनचा पावभाग पण नाही आहे, हा खूप छोटा आहे। जर तुम्ही बँड्रा रिक्लेमेशन बघितलं तर खूप यूज आहे। आणि इथे बघूया की पहिलंच वर्ष आहे, तर बघूया आपण कसं काय इकडे अरेंजमेंट केलेली आहे। चला, ते खूपच गर्दी आहे कम्पॅरेटिव्ह ॲक्च्युली रिक्लेमेशनला, पण नंतर 8:30च्या नंतर खूप गर्दी व्हायला लागली। पण हे पहिलं वर्ष आणि बाजूला चौपाटी आहे तर इथे जरा जास्त आहे। आणि हे आहे बरोबर 2 जानेवारीपर्यंत हा फेस्टिवल आहे, तर तुम्ही पण या, बघू शकता। प्रचंड गर्दी आहे इकडे, प्रचंड। कोणीतरी सेलिब्रिटी आला आहे असं वाटतंय, तर लेट्स सी, बघूया या। आणि इकडचं मेन अट्रॅक्शन क्रिसमस ट्री। तुम्ही बघू शकता आपले मुख्यमंत्री। नाताळाच्या क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाचा पहिल्यांदाच बघतोय एकनाथ शिंदे आज साहेब। आय लव्ह मुंबई फाउंडेशन आणि राहुल कलाम बैंड्रा वंडरलैंड ये कार्यक्रम का आयोजन करते हैं। मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, अभिनंदन करता हूँ राहुल का। मैं फिर एक बार मैंने कहा है, मुख्यमंत्री मैं हूँ, लेकिन मेरी वजह से आम नागरिक को कोई तकलीफ ना हो, इसलिए कोई भी ट्रैफिक रोकना नहीं। तो एक्स्ट्रॉर्डनरी एवढा ॲक्च्युली ट्रॅफिकमध्ये आणि एवढा ॲक्च्युली लांब येऊन आम्हाला काहीतरी फायदा झाला। ॲक्च्युली आपले मिनिस्टर आपल्याला बघायला भेटले, एकनाथजी शिंदे, तर खूप बरं वाटलं की त्यांना मी फर्स्ट टाईमच बघितलं, पण आपण मस्तपैकी त्या टायमाला आपण कॅप्चर केला तर बरं वाटतं। आधीच बोललो की हे 2 जानेवारी 2024पर्यंत आहे आणि ॲक्च्युली 10 वाजताचा टायमिंग दिला आहे, पण मला वाटत नाही हे आता 10:30 ऑलरेडी वाजलेत। माहोल बघू शकता। आणि इकडचं ते मेन रील्समध्ये तुम्ही जे बघितलं असणार ते आहे हे। चला जाऊया आपण इकडे। असं खूप काय मोठा असा पार्ट नाही आहे। तुम्ही बँड्रा रिक्लेमेशन कम्पेअर केले तर खूपच छोटा आहे, म्हणजे ॲटलिस्ट 25% पण इथे नाही आहे, पण इथे शॉर्ट अँड सिम्पलमध्ये खूप क्राऊड आहे। हा प्रोग्राम 2 जानेवारी 2024पर्यंत आहे, तर नक्की या इकडे। खूप ॲक्च्युली गर्दी आहे, खूप म्हणजे अति गर्दी आहे। छोटासा ॲक्च्युली जागा आहे पण अति गर्दी, आणि इथे माननीय मुख्यमंत्री साहेब पण आले आहेत, त्यामुळे अजूनच गर्दी वाढली। काही सुविधा आहेत छोट्या छोट्या, ॲक्च्युली खूप गर्दी आहे। तुम्ही बघू शकता इथे मोमोज बनत आहेत आणि ॲक्सट्रीम आहे पुढे, छोटा टी कॉफीसुद्धा आहे, आणि पाणीपुरी किंवा छोटेसे ॲक्सट्रीमसुद्धा आहे तिकडे। लहान मुलांचे एवढं जास्त ऑप्शन नाही आहे, पण हा टोटली क्रिसमस माहोल आहे। तुम्ही बघू शकता इकडे प्युअरली क्रिसमस माहोल ॲट काटर रोड, मुंबई। मोठी जागा आहे आणि छोट्यामध्ये मस्त अरेंजमेंट केले। ॲक्च्युली बघण्यासारखे इथे मेन आयटम हेच आहेत की क्रिसमस ट्री खूप छान आहे। क्रिसमस ट्रीवर जे डेकोरेशन केलं आहे, स्पेशली जेव्हा तिरंगा येतो तेव्हा खूप मस्तच वाटतं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त इथे सेलिब्रिटीज पण येत राहतात। आय थिंक मी तर पहिलंच वर्ष बघतो आहे, तर असल्यामुळे इथे खूप गर्दी अति प्रमाणात झाली आहे। तर लहान मुलांना येत असताना खूप काळजी घ्या। तुम्हाला माहीतच आहे की आम्ही मुंबईतले असे हॅपनिंग व्हिडिओ आणि इव्हेंट्स कॅप्चर करण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो। तर चॅनलवर नवीन असाल तर असेच हॅपनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि 2 जानेवारीपर्यंत आहे तर नक्की या। आज थोडी विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे, पण नॉर्मल टायमाला पण माझ्या मते काटर रोड्स आहे तर गर्दी असतेच। खूप मस्त स्पॉट आहे, आमचा आवडता स्पॉट आहे काटर रोड, आणि तुम्ही बघू शकता इथे काय गर्दी आहे।
सो हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. 2 जानेवारीपर्यंत आहे, नक्की या आणि बाय.